द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पलूस तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि आमच्या परिवारावरती प्रेम करणारी उपस्थित ज्येष्ठ तरुण माता भगिनी सर्वांशी संवाद साधावा, चर्चा करावी या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मी सुरुवातीला खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला एका विचारानं जे जखडून ठेवलं ते आपणा सर्वांचं दैवत स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णा यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आदरणीय शिवानना। बराच वेळ या ठिकाणी झाला, बऱ्याच वक्त्यांनी आपापल्या मनोगतामध्ये विविध विषयाला स्पर्श केला। मी आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो, विधानसभेसारखी निवडणूक काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। उद्यापासून 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आणि पुढच्या 20 तारखेला मतदानाला आपल्याला सगळ्यांना समोर जायचं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पहा पुढील व्हिडिओच्या या माध्यमातून मतदारसंघाची निवडणूक होत असताना 1995ला खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी इतिहास घडवला। सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि या मतदारसंघामध्ये बदल घडवला। संपतराव देशमुख अण्णाच्या सारखा एक अत्यंत सक्षम जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विविध क्षेत्रामध्ये काम करणारा, अनुभव असणारे, वकिली पेशातलं एक अत्यंत सक्षम असं नेतृत्व या मतदारसंघाला मिळालं। बदल झाला, बदल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आलं आणि शिवशाहीचं सरकार येत असताना मनोहर जोशी सर असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील आणि सगळी मंडळी, त्यावेळी खऱ्या अर्थानं राज्यामध्ये जे सरकार आलं त्या सरकारमध्ये ते सरकार आणण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर या महाराष्ट्रातल्या अपक्ष आमदारांचा। या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातल्या 5 अपक्ष आमदारांचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी एकच सांगितलं होतं की या मतदारसंघामधल्या विकासाचा बॅकलॉग आपण जर करून काढणार असाल तर आम्ही 5 वर्षे विना शर्तीचं, विना अटीचं आम्ही तुमच्यासोबत आहोत। आणि म्हणून बघता बघता या मतदारसंघातल्या प्रश्नाच्या खऱ्या अर्थानं सोडवणूक करण्यासाठी पुढाकार झाला। आजही पलूस तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीची चर्चा करतो, आजही पलूस शहरामध्ये विकासाची चर्चा करतो। ग्रामपंचायत झाली, नगरपालिका झाली, नगर परिषद म्हणून काम करते, पण आजही पलूस शहराचा विकास आपल्याला होताना दिसत नाही। आणि खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे, कोणावरती टीका करतोय, आपल्याला कोणाला तरी पाडायचं म्हणून ही निवडणूक लढवायची नाही। ही निवडणूक फक्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्यासाठी आणि खऱ्या अर्थानं विकासाला चालना देण्याच्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची। 1995ला अण्णा आमदार झाले, त्यावेळी खऱ्या अर्थानं राज्य सरकारच्या वतीने ड्रोननं सर्वे करून क्षारपड जमिनीवर कायमचं उपाययोजना करण्यासाठी पहिल्यांदा सर्वे कधी झाला असेल तो अण्णांच्या कार्यकालामध्ये या तालुक्यामध्ये झाला। 13 महिन्यानंतर अण्णा आपल्यातून निघून गेले। पृथ्वीराज बाबांच्या रूपानं आपण त्या ठिकाणी नेतृत्व दिलं, आमदार केलं। त्यानंतर सरकार 1 वर्ष अगोदर त्या ठिकाणी सरकारनं राजीनामा दिला आणि पुन्हा 3ऱ्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागलं। पुढच्या निवडणुकीला आपल्याला अपयश आलं, पण अपयश जरी आलं असलं तर या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण जातीनं त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला। आज या मतदारसंघामध्ये
मला आपल्याला या ठिकाणी नम्रपूर्वक सांगायचं आहे, या युतीच्या सरकारनं एकनाथराव शिंदेसाहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये एक अत्यंत सक्षम लोकांना पायावर उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. वेगवेगळ्या योजनेचा या ठिकाणी उल्लेख करायला गेलो आपण तर एक दिवस पुरणार नाही. अशा प्रत्येक योजनेचा लाभ तुमच्या माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. माझी आपल्याला विनंती आहे, भविष्य काळामध्ये कोण काय करणार, कुणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कुणाला आमदार होऊन आणि काय व्हायचं आहे, याच्यापेक्षा मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो, एक वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्या, तुम्हाला ह्या मतदारसंघाला चित्र बदलून दाखवेल. आज आम्ही पलूस शहरातल्या उद्योजक यांना जमीन मिळत नाही म्हणून उद्योजक प्रगती करू शकत नाही. केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले. आज इथं बसलेले असंख्य संजय भाऊ इसुगडे असतील, अण्णा असतील, असंख्य कारखानदारांच्या मध्ये केंद्राच्या रेल्वेसारख्या योजना असेल, रेल्वेचे पाठोपाठ असतील, किर्लोस्कर सारख्या कंपनीने मोठमोठे पंप निर्माण केले. राज्यात देशातच काय पण परदेशामध्ये सुद्धा लहान लहान टूल्सपासून उद्योग आपल्याला देशामध्ये जगामध्ये पुरवणारा हे पलूस शहर आहे. या पलूस शहराच्या मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक घटक हा उद्योजक आहे. शेतकऱ्याचा पोरगा आहे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्योजक झाला. असंख्य कुटुंब स्वतःच्या पायावर उभा करण्याची क्षमता या पलूस शहरामध्ये आहे. आजही आम्हाला जागा मिळत नाही, जमीन मिळत नाही म्हणून उद्योग वाढत नाही. मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. किर्लोस्करांच्या सारखा एक अत्यंत ज्याला खऱ्या अर्थानं परमेश्वर म्हटलं पाहिजे, ती व्यक्ती या पलूस शहरामध्ये किर्लोस्करवाडीला आली, त्यांनी कारखाना उभा केला. तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये 4 जनावरच्या तिथे 2 जनावरं झाली, राहिलेल्या गोट्यामध्ये लेथ मशीन आली, व्यवसाय निर्माण झाले, उद्योजक आजाद झाले. ती खऱ्या अर्थानं त्यांची पुण्य आहे आणि म्हणून ह्या व्यक्तींचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. चितळेच्या सारखा परिवार आज भेलवडीसारख्या ठिकाणी काम करतोय. शेतकऱ्याला 2 हाताला काम मिळालं पाहिजे, दूध व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे, त्याच्या माध्यमातून आमचा उद्योग उभा राहिला पाहिजे, असे प्रयत्न करणारी कित्येक लोक या भूमीमध्ये जन्माला आले. कैलासवासी अण्णा असतील, कैलासवासी GD बापू लाड असतील, अरुण अण्णा असतील, पृथ्वीराज बाबा असतील, यांनी एकसमपणे या मतदारसंघाचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही काम केलं. अश्विनीताई पाटील असतील, सुरेंद्रभाई वाळवेकर असतील, नितीनबाबा नवले असतील, शरदभाऊ लाड असतील, या सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी तुम्ही मंडळींनी त्या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे करणं शक्य आहे तो या मतदारसंघामध्ये पलूस तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा आणण्याचा आपण प्रयत्न केला. 4 दिवसापूर्वी पलूस शहरातल्या दवाखान्याच्या 50 कोटीच्या मंजुरीवर काहीतरी वाद चालू आहे. दीपक मोहिते असतील, आमच्या मांगलेकर ताई असतील, या पंचायत समितीला सभापती होते. 2021 साली मला वाटते सुरेंद्रभाई आपण जिल्हा परिषदेला ठराव केला आणि पंचायत समितीला सांगितलं या पलूस तालुक्यामध्ये 50 कोटीचं हॉस्पिटल झालं पाहिजे, तो ठराव तुम्ही करा. त्याची मान्यता देवेंद्र फडणवीस आणि असणारे आरोग्यमंत्री यांनी आत्ता दिली आणि कोणतं म्हणतं मी आणली. माझं त्याला एवढंच म्हणणं आहे, हा 50 कोटीचा दवाखाना जर पूर्वी झाला असता तर कोरोनाच्या काळामध्ये जे आमच्या कुटुंबातली माणसं दगावली, ज्यांना ऑक्सिजन मिळाला नाही, ज्यांना डॉक्टर मिळाला नाही, ती माणसं आज वाचली असती. आणि खऱ्या अर्थानं मनुष्यवध कोणी केला असेल तर ह्या विकासामुळे मनुष्यवध झाला, ती होता कामा नये. म्हणून या युती सरकारनं हा दवाखाना या ठिकाणी दिला. अजूनही आपल्याला खूप काम करायचं आहे. अण्णा तुम्ही चिंता करू नका, येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीमध्ये, नगर परिषदेमध्ये तुम्ही महायुतीचा झेंडा फडकवा. या शहराचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आजही MIDCमध्ये काय जागा अडवलेल्या आहे. मी तुम्हाला या ठिकाणी अण्णा तुम्ही एकदाच मला सांगितलं, हेमंत निकम साहेबाला सांगून कृषी विभागाचा त्या ठिकाणी त्यांना लागणारं त्यांचं मत त्या ठिकाणी घेऊन आता या ठिकाणी MIDCकडे ती मत आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये पहिला निर्णय केला जाईल ही जागा आमच्या उद्योजकांना मोकळी करून दिली जाईल. काय परिस्थिती आहे पलूस शहरामध्ये?
कुस्त्या घ्यायला, श्रावण सोमवारची कुस्ती घ्यायला आम्हाला जागा मिळत नाही. जी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा लोकनेता म्हणून डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी काम केलं, तो मोठाच माणूस होता, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. मी अध्यक्ष होतो, सुरेंद्रभाई आपण जिल्हा परिषदेमध्ये ठराव केला, डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या नावानं शिष्यवृत्ती चालू करणारा मी संग्राम देशमुख हा अध्यक्ष आहे. त्यावेळी भाषणामध्ये मी सांगितलं होतं की असंख्य डॉक्टर निर्माण करणारा डॉक्टर पतंगराव कदम साहेब, पण त्यांना वाचवणारा एकही डॉक्टर आम्हाला तयार करता आला नाही. ही खऱ्या अर्थाने मतदारसंघात दुर्दैव आहे. या मतदारसंघाला मुख्यमंत्री पद मिळालं असतं कदम साहेबाच्या रूपानं, पण या राज्यातल्या राजकारणामध्ये कायमच दुय्यम स्थान या जिल्ह्याला दिलं गेलं. खऱ्या अर्थानं हा जिल्हा स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मुशीत तयार झालेला हा जिल्हा आहे. हा जिल्हा कोणाच्याही मागं लागणारा जिल्हा नाही, स्वाभिमानाने काम करणारा हा जिल्हा आहे. त्यातला हा पलूस तालुका आहे. आणि म्हणून या तालुक्यातल्या जनतेला मी आश्वस्त करतो, येणाऱ्या काळामध्ये हे जी दिसतंय ती भांडवल आहे, हे भांडवल राजकारणासाठी, पदासाठी कुणाच्याही दावणीला बांधण्याचं काम तुमचा एक प्रतिनिधी या नात्यानं इथून पुढच्या काळामध्ये होऊन देणार नाही याची खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. 95ला 45 अपक्ष आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला. आज 30-40 अपक्ष आमदार जरी सोबत आले तर राज्याचा मुख्यमंत्री होता येतं. पण ज्या व्यक्तीनं त्यावेळी सांगितलं मला मंत्रिपदाची गरज नाही, मला माझ्या भागातल्या जनतेनं निवडून दिलंय, त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत, तो माणूस महान. का मला आमदार करा, मला मंत्री व्हायचं आहे, मला आमदार करा, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. कुणीतरी तो उल्लेख केला, कोणतरी कुठून तरी येतं, कुठून तरी जातं. परवाच्या त्या पुढारीच्या पत्रकार महोदयांनी घेतलेल्या त्या सगळ्या संवादामध्ये कोणतरी म्हटले आमचे आमदार 1.5 महिने या भागामध्ये आहेत. मला सांगायला दुःख होतं, आम्ही पण त्याच्यामध्ये आहे. ब्रह्मनाळचे राजू पाटील असतील, आमचे अशोक अण्णा असतील. मागच्या वेळी निवडणुकीच्या 14-19ला अण्णांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, बरोबर अशोक अण्णा, आणि आपली निवडणुकीचं काय चित्र झालं आपण सगळ्यांनी अनुभवलं. खऱ्या अर्थानं तेव्हाच निवडणूक झाली असती तर गेल्या 5 वर्षामध्ये चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं. पण ते या ठिकाणी झालं नाही. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. ब्रह्मनाळ गावाला जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रभाई वाळवेकर होते. रात्री 2 वाजता मला फोन आला ब्रह्मनाळमधनं की लोक आता हवालदिल झालेत, लोक आता थांबायला कड काढायला तयार नाहीत, कसल्याही परिस्थितीत लोकांना बाहेर काढावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये काय जरी खोटं असलं तर ते अधिकारी आजही जिवंत आहेत. राजू पाटील साहेब, त्यावेळी मी इथल्या असणाऱ्या राहुल रोकडे अधिकारी जो समन्वयक आम्ही नेमला होता जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून, कलेक्टरच्या नंतर ह्या तालुक्याला एक समन्वयक नेमले होते, त्यांना सांगितले की तात्काळ जेवढ्या इंडिया रॅपच्या बोटी असतील त्या सगळ्या ब्रह्मनाळला पाठवा. मला सांगायला दुःख वाटतं, कुणाला तरी चमकेगिरी करायची होती म्हणून भिलवडीतनं सुरेंद्रभाई वाळवेकर बरोबर वाद घातला आणि त्या बोटी धनगावला नेल्या. दत्ताभाऊ खरंय का? त्या बोटी धनगावला गेल्या, फोटो काढायसाठी धनगावला गेल्या, आणि जाता जाता ती बोट कुठंतरी पंक्चर झाली. ती दुरुस्त करण्यापर्यंत वेळ गेला, तोपर्यंत आमची 17 माणसं ब्रह्मनाळाची मृत्युमुखी पडली. याला जबाबदार कोण? पत्रकार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 दिवसापूर्वी आत्ता मी बातमी वाचतो, ज्या तालुक्याला खऱ्या अर्थानं क्रांतिकारांनी जन्म घातला, ज्या क्रांती घडवली ज्या तालुक्यानं, त्या तालुक्याच्या भूमीमध्ये व्यसनाचा विळका पडताना तरुण व्यसनाधीन होताना आम्ही बघतोय. ड्रग्जसारखं व्यसन माझ्या पलूस तालुक्यामध्ये येतं. याची जबाबदारी कोण घेणार? आम्ही फार मोठं आहे, आमची तक्रार नाही. तुम्ही मोठेच आहात, मोठेच राहा, आम्हाला तुमच्यावर टीका करायची नाही. तुम्हाला पाडायसाठी आम्ही उभा राहत नाही. या मतदारसंघातल्या स्वाभिमानी जनतेला एकदा दाखवायचं आहे की जनता काय करू शकते, म्हणून आपल्याला उमेदवारी करायची. मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी विचारतो, बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी विचारलं, मी तुम्हाला नम्रपूर्वक या ठिकाणी विचारतो, उद्याची उमेदवारी आपण करायची आहे का? निवडणूक करायची असेल तर रात्रीचा दिवस फक्त 20 तारखेपर्यंत आपण काढा. 20 तारखेनंतर 23 तारखेला मतमोजणी आहे. 23 तारखेनंतर 365 वर्षे तुम्ही तुमच्या घरातनं बाहेर पडू नका. मी तुम्हाला खात्री देतो की या भागाचा विकासाचा बॅकलॉग करून काढण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. निवडून आल्यानंतर कोणाच्या दारात जाऊन बसायची गरज नाही, कारण तो स्वाभिमान आमच्या कुटुंबानं जपलेला आहे. सत्यजित भाईंनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आमच्या कुटुंबाची रचना.
दुष्काळात शेती करून व्यवसाय करून निर्माण झालेली वकिली करणारं संपतराव अण्णांच्यासारखं नेतृत्व, खंबीरपणे तू वकिली कर, तू पुढं जा, राजकारणात पुढं जा म्हणून त्यांना खंबीरपणे पाठिंबा देणारे भाऊसाहेब यादव म्हणजे बबनराव यादव या कुटुंबानं फक्त तालुक्यातल्या येणाऱ्या माणसाला न्याय द्यायचा, तालुक्यातल्या येणारा माणूस उपाशी राहिला नाही पाहिजे. मग असणाऱ्या आपल्या पासरीला काय जे असेल त्यातलं अडशिरीभर का असणार पण त्याला दानं द्यायचं ही या कुटुंबाची परंपरा. त्या कुटुंबात आम्ही जन्म घेतला आणि पुढं काम करतोय. तुमच्याशी कधी बेईमानी होणार नाही ही खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. भविष्य काळामध्ये निवडणूक सुरुवातीला बरेच सांगितले, अण्णाही म्हणले, आम्हालाही ते ऐकायला मिळते. पण काही काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अंगावर असणारी कापडापासून असणारा सगळा काय प्रापंचिक आमचा जो काय असेल आमचं कुटुंब म्हणून तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर सांगतो, रामानंदांना राहायापुरती आमची खोली राहिली तर चालेल, हे सगळं तुमच्या पायावर घालायचं आहे. पण एकदा या तालुक्यामध्ये निकाल लावायचा, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करा. कोणाला पाडतोय, कोण उभा राहिलंय, काय अपोहा आली, कोण फुटलं, काही विचार करू नका. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या जिल्ह्यातले असंख्य हात तुम्हाला मदत करायला हे ठिकाणी येणार आहे. त्या सगळ्यांची मदत तुम्ही घ्या. महायुतीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटक पक्षांना बरोबर घ्या, त्यांना सन्मानानं आपल्यासोबत घ्या. प्रत्येक मतदारामध्ये जाऊ महायुतीच्या सरकारनं केलेल्या कामाची खात्री आपण द्या. रामानंद अण्णांनी सांगितलं ते हे तर तुम्हाला मिळेलच. आज 1500 रुपयाची आपण चर्चा करतात. जसे नलवडे अण्णा निर्धार योजनेचे अध्यक्ष झाले तसा मी कडेगाव तालुक्याचा अध्यक्ष मागच्या सरकारमध्ये अण्णा होतो. आज कलाकार मानधनासारखा आमचा कलाकार त्यांच्या मानधनामध्ये 1500 सुरुवात होती, आज 5000 रुपये मानधन झालं. 5000. तुम्ही चिंता करू नका. अंगणवाडीचे सेविका मदतनीस असतील, कर्मचारी आमचा जिल्हा परिषद असेल, त्यांना आम्ही शब्द दिला तुमच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं हे सरकार काम करत ती पूर्ण करून दाखवलं. त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली, त्यांना सगळ्या सेवासुविधा या ठिकाणी मिळायला लागल्या. तुमचे 1500 5000कडे कसे न्यायचे हे मी तुमचा प्रतिनिधी या नात्यानं जबाबदारी पार पाडेल. बंद होण्याचं जर डोक्यातनं गाडा बंद तर होणारच नाही. हे सरकारचं बजेट आहे, सरकारनं निर्माण केलेलं हेड आहे. हे कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टीचं निर्माण झालेलं इलेक्शन पुरतं निर्माण झालेलं हेड नाही. इलेक्शनला काही आमिष येतील. ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही जीवाचं रान केलं, ज्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या पदाधिकाऱ्यांना निवडून देऊन काम करण्याची संधी दिली, तसंच एक वेळ ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. असा मेळावा आता इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही. कुठेही कुठल्याही गोष्टीचं अर्थप्रदर्शन होणार नाही. वेळ कमी, प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये आपापल्या असणाऱ्या समाजामध्ये भावकीमध्ये गावातल्या प्रत्येक घटकाच्या मतदार बंधू भगिनींना एक आश्वासक अशा पद्धतीची खात्री द्या की आम्ही तुझ्याबरोबर आहे. कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. सगळ्याला सगळीकडे फिरायचं आहे. कोणी तर गावात बसून घरात बसून कोणतर काहीतरी सांगत असेल, चिंता करू नका. पुन्हा तुम्हालाही या मतदारसंघामध्ये फिरायचं. त्यामुळं कुणालाही मागे सर अशा पद्धतीचे कोणी म्हणत असेल या लोकशाहीमध्ये तर ती लोकशाही या ठिकाणी चालणार नाही. ते सुद्धा आम्हाला काम करायचे खरं तर आमची मूळचीच ती भांडवल आहे. त्यामुळे ती भांडवल पुन्हा कुठं बाहेर काढायला आम्हाला लावू नका अशा पद्धतीची या निमित्तानं खात्री देतो. आज या मेळाव्याच्या निमित्तानं बऱ्याच वर्षानं बरीच नेते मंडळी या ठिकाणी आली. गेले 15-20 वर्ष आपण सत्तेच्या बाहेर काम करतोय. बरीच लोक काही कारणानं आपल्यापासून दुरावली. आज या शहरामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं अमरभाऊंचे वडील अण्णांचं या ठिकाणी आठवण काढण्याची आवश्यकता आहे. बर्गे काकांची या ठिकाणी आठवण काढण्याची आवश्यकता आहे. गिरीश काकांचे आजोबा असतील यांची आठवण या निमित्तानं काढण्याची गरज आहे. या शहरामध्ये पुदाले असतील, आदरणीय खशाबा अण्णा दळवी असतील, या माणसांनी आमच्या बापूसाहेब इसुगड्यांच्यापर्यंत या माणसांनी या शहरामध्ये अमरभाऊपर्यंत या माणसांनी खऱ्या अर्थाने नेतृत्व देण्याचं काम केलं. आज आहे काय परिस्थिती आहे या शहराची? या शहराची छकलं करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर एकमेव या पलूस तालुक्याची दहशत ज्यांना आहे त्यांना खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यामध्ये एक वाक्यता होता कामा नये. याच्यासाठी काम करणारी काय मंडळ आहेत त्यांना खऱ्या अर्थानं बाजूला करण्याची ही वेळ आलेली आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी जीवाचं रान करा. चांगल्या संस्था चालल्या, त्या संस्था कशा इसकटतील.
राहिलेल्या संस्थेमध्ये कसं राजकारण करता येईल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होतं आहे. त्याला खऱ्या अर्थानं पायबंद आपल्याला घालायचं आहे. मी तुम्हाला खात्री देतो ही निवडणूक मिलिंद भैया तुम्ही पोलीस तालुक्याचे अध्यक्ष आहात, अशोक भाऊ साळुंके तुम्ही कडेगावचे अध्यक्ष आहात, संजय भाऊ सुगडे जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील, इथे असणारे सगळं वडीलधारी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदावर काम करणारा नेता असेल, माझा तरुण सहकारी कार्यकर्ता असेल, बिलकुल डगमगता न डगमगता आजपासून कामाला लागा. 24 तारखेला आपण उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. 24 तारखेचा मुहूर्त काढला आहे. मला बोलवलं मला नाही बोलवलं याच्यामध्ये पडू नका. आपण कोणालाही न बोलवता 5 माणसं 7 माणसाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण अर्ज भरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. सातत्यानं आपण जर पळत बसलो तर निवडणुकीकडे आपलं दुर्लक्ष होईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी याची काळजी घ्यायची आहे. आपण त्या गोष्टी समजून घ्याल अशा पद्धतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये मला वाटते, मला पण स्वतःला वाटतं की मी स्वतः संग्राम संपतराव देशमुख प्रत्येकाला भेटावा, प्रत्येकाला फोन करावा, प्रत्येकाला विनंती करावी ही मी उमेदवार म्हणून नक्की मला वाटते. पण वेळेअभावी जर जमलं नाही तर वडील म्हणून, भाऊ म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून तुम्ही ताकदीनं संग्राम देशमुख म्हणून उभा राहा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचं मान कधी खाली होऊन जाणार नाही आहे आमचं खात्री देतो. विविध समाजाची लोक आपल्याकडे काम करतायत. विविध आरक्षणाचे प्रश्न या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला खात्री देतो ओबीसी असेल, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, या सगळ्या आरक्षणाची कायद्याच्या चाकोरीत बसणारं आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांमध्ये सगळ्यात पुढं असणारा संग्राम देशमुख या ठिकाणी. ज्यांना करता आलं नाही याच्या बोलतापेला बळे पडू नका. कोणतर काही तर निरोप देईल, कोणतर काही तर सांगेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कानाला ऐका, ह्या कानाला सोडून द्या. ज्या माणसांना खऱ्या अर्थानं 2.5 वर्षामध्ये मंत्री असताना काही करता आलं नाही, आमच्या राजू पाटलांना आजही ब्रह्मणामध्ये आंदोलन करावं लागतं. 95,100साठी आजही आम्हाला शासनाच्या दारात जावं लागतं. ज्या कुटुंबाचं नुकसान झालं, जे कुटुंब उभा करता आले नाहीत त्यांना आजही शासनाकडे पळावं लागतं. याच्यासारखं दुर्दैवानं. आणि म्हणून लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे, माझा माणूस माझ्या घरात बसून समाधानानं त्याला जगता आलं पाहिजे. ते काम लोकप्रतिनिधीचं आहे. तुमचं काम फक्त एक वेळ मतदानाच्या रूपानं त्या ठिकाणी त्या उमेदवाराला आशीर्वाद द्यायचा आहे. एकदा बटन दाबायचं आहे. पुन्हा 5 वर्षे काय मागायला तुम्ही कोणाच्या दारात जायची गरज नाही. ते दारात जाऊन तो निर्णय घेण्याची जबाबदारी आमची आहे. मी अध्यक्ष झालो, प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद आम्ही आणली, आढावा बैठक आम्ही गावागावामध्ये घेतल्या. तुम्हाला या निमित्तानं खात्री देतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यापासून राज्याच्या मुख्य सचिवांच्यापर्यंत हे राज्य सरकार तुमच्या दारात आणून उभा करण्याचं काम तुमचा प्रतिनिधी म्हणून करून दाखवा. कोण तर म्हणतं राजू पाटलांनी या ठिकाणी सांगितलं याचा GRच होत नाही. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण ह्या पूरपट्ट्यातल्या 22 गावामध्ये 10 कोटीपेक्षा जास्तीचा GR आपण राजू पाटील नंतर केलाय, खरंय का? मग आता राहिले 1.2 कोटीचा विषय. 1.2 कोटीला आम्हाला नियम सांगताय. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. आम्ही फोटोग्राफी घेऊन फोटो काढून लॅपटॉपमध्ये प्रेझेंटेशन करण्याचा धंदा आम्ही केला नाही. प्रत्येक गावात जाऊन मदत करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. सर्वे करत असताना कडेगाव तालुक्याला, वाळवा तालुक्यातली चांगले अधिकारी आपण या तालुक्यामध्ये घातले आणि गावागावात सांगितले की राजकारण करू नका, पक्षाचं राजकारण करू नका, प्रत्येकाला लाभ कसा मिळेल एवढंच आपण बघा. तो लाभ देण्याचा आपण प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की हे कायद्यात तरतूद नाही. 6,000 रुपये तात्काळ उपलब्ध रोख पैसे मोजून 10,000 रुपये कुटुंब उभा करण्याचा इतिहासामध्ये पहिल्यांदा पूरपट्ट्यात काम कधी झालं असेल तर त्या युतीच्या सरकारच्या काळात झालं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो निर्णय घेतला. जनावरं गेली, पक्षी गेले, लोक मयत झाली, घराचं नुकसान झालं, घरातून स्थलांतरित झालो आपण. स्थलांतरित झालेल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा भाडं देण्याचा निर्णय जर त्या ठिकाणी कोणी घेतला असेल तर त्या महायुतीच्या सरकारने घेतला. त्याच्याही पलीकडे जाऊन कायमस्वरूपी पूरपट्ट्यातला धोका बंद झाला पाहिजे म्हणून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा ठराव केला आणि जिल्हा परिषदेची जागा आम्ही राज्य सरकारकडे द्यायची ठरवली. प्रत्येक गावातनं माणूस चालत जनावरं घेऊन बाहेर आला पाहिजे, असे पूल बांधा. त्या गावामध्ये पूर आला की आमच्या घराचं, आमच्या व्यक्तीचं, जनावरांचं नुकसान होता कामा नये. ही त्यावेळी आपण सर्वे केला. सरकार जर लवकर गेलं नसतं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यालाही मान्यता दिली असती. हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे.
या प्रश्नासाठी आपल्याला निवडणूक लढवायची आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सगळ्या गावाच्या असणाऱ्या प्रश्नाला उकल देण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न आपण करू. शिवानानीने या ठिकाणी उल्लेख केला, पोलूस शहर, रामानंदनगर, किर्लोस्करवाडीसारखी मोठी गावं, पुंदी, नागराळपर्यंतची ही गावं आमच्या धैर्यपासूनची कुंडल प्रादेशिक योजनेमध्ये काम करत होती. 40 वर्ष जी योजना 50 फूट खाली मातीत गेली. त्या योजनेवर कधी 10 नाही पैशाची तरतूद झाली नाही. या गावांना प्यायला पाणी मिळत नव्हतं. कित्येक उन्हाळे पावसाळे गेले, स्वच्छ पाणी आम्हाला मिळत नव्हतं. मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. मी सांगितलेले आमचे सगळे सहकारी जिल्हा परिषदेचे सदस्य होते. पहिला निर्णय घेतला, कुंडल प्रादेशिक योजनेमध्ये नवीन जॅकवेल करायचा, नवीन मोटरा बसवायच्या, नवीन मेन रायझिंग द्यायची, गावागावामध्ये स्वच्छ पाणी प्रत्येक घरात नळानं द्यायचं. मानशी 55 लिटर पाणी आमच्या कुटुंबाला मिळालं पाहिजे. हा निर्णय आपण घेतला. पहिल्या टप्प्यामध्ये 8 कोटी रुपये दिले. काम ते पूर्ण झालं. नारळसुद्धा फोडायला आमच्या चौकट फोडा आला नाही. काम पूर्ण झालं. आम्ही काम केलं की ते होणार नाही, तुम्ही काम केलं की ती कधीच आमच्या पदरात पडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता थांबल्या. आणि मी आपल्याला सांगतो, असे असंख्य काम आहे या पलूस शहरामध्ये, पलूस तालुक्यामध्ये. मी जाता आपल्याला एवढं सांगतो, जिल्हा परिषदनंतर सातत्यानं सुरेंद्र भायाचा चिमूट होता. या तालुक्यामध्ये किर्लोस्कर नंतर एखादा मोठा उद्योग आला पाहिजे. मी तुम्हाला खात्रीपूर्वकानं आश्वस्त करतो, या तालुक्यात किमान 10,000 कोटीचा एखादा उद्योग आल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. एकदा हे नोकरीचं लाचारीचं असणारं सगळं भूत आपल्याला गाडायचं आहे. ते गाडण्यासाठी जे करता येईल तो करण्याचा प्रामाणिकपणे आमचा प्रयत्न राहील, याची या निमित्ताने आपल्याला खात्री देतो. आज सर्वजण बरेच वेळ झाला आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी मनापासून आपला आभार मानतो. अजूनही काही गावामध्ये आपल्याला खूप सारं काम करण्याची आवश्यकता आहे. प्रचंड मोठा मेळावा झाला, प्रचंड गर्दी झाली, आमची वेगवेगळी भाषणं झाली. याच्यात न अडकता आता आपल्याला जिंकायची लढाई करायची आहे. ही लढाई कुठं असेल तर तो मतदार बंधू भगिनी जो घरात आहे त्याच्याकडे ही लढाई आहे. त्याला आपण विनंती करा, त्याला आपल्याला मत कसं देईल, मतदार रूपी आपल्याला आशीर्वाद कसा देईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करायला अशी आपल्याला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता आपल्या सगळ्यांना अंतःकरण धन्यवाद देतो, आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.